बेळंकी येथे नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा, सलगरे रोड, बेळंकी। आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय। फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था। आमची क्वालिटी हीच आमची ओळख। हॉटेल न्यू महाराजा, सलगरे रोड, बेळंकी। प्रोप्रायटर लखन कौलापुरे। मोबाईल नंबर 83 90 98 89 09। पायपाचीवाडी येथे शॉर्ट सर्किटने आग लागून द्राक्षबाग व ऊस पिकाचे झाले नुकसान। महावितरणच्या गलतानपणाची गावात चर्चा। पाहूया आमचे एसटीएन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष रिपोर्ट। पायपाचीवाडी येथे 2 दिवसापूर्वी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। त्यामध्ये काकासू भोसले या गरीब शेतकऱ्यांचे द्राक्षबाग व ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे। महावितरणच्या गलतानपणाच्या कार्याची गावात चर्चा होताना दिसत आहे। सदर घटनास्थळी भेट देऊन ग्राम महसूल अधिकारी सचिन पाटील यांनी पंचनामा केला। त्यामध्ये अंदाजे 1.5 ते 2 लाखाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे। सदर पंचनामा अहवाल महसूल विभागामार्फत शासनाकडे पाठवून नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। एका गरीब शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी सरपंच दीपक सावंत, उपसरपंच निवृत्ती सावंत, पांडुरंग जाधव, संभाजी भोसले व चंद्रकांत सावंत इत्यादी यावेळी उपस्थित होते। पाहूया आमचे प्रतिनिधी समोर बोलताना नुकसानग्रस्त शेतकरी काकासू भोसले म्हणाले। तर या ठिकाणी महावितरणच्या तारा इथून गेलेल्या आहेत आणि परवा दिवशी दुपारी 3च्या दरम्यान हे जे नारळाचं झाड आहे, ह्या नारळाच्या झाडाची झावळी या तारावर पडली आणि एकमेकाला तारा चिटकून या ठिकाणी स्पार्क झालं आणि त्या स्पार्किंगच्या ठिणग्या या ठिकाणी पडल्या। इथं आधीच उन्हाळ्याचे दिवस आहेत, रखरखत ऊन आहे। दुपारी 3च्या दरम्यान हे तर स्पार्किंग पडल्यानंतर या ठिकाणी जो अगोदर वाळलेला जो चारा आहे या ठिकाणी स्पार्किंग होऊन इथून 5 किलोमीटर असं हे पूर्ण गवत जळत गेले आणि ते जिथं पण जळत गेले इथं जे लाभार्थी आहेत काकासू भोसले यांच्या शेतामध्ये जाऊन तिथं असलेला ऊस आणि द्राक्षबाग पूर्ण जळून खाक झालेले। तर काय घडलं या ठिकाणी आपण यांच्याकडून जाणून घेऊया। काय समजलं तुम्हाला, कसं काय झालं ते सगळं? परवा 3-3:30च्या दरम्यान मला एकाचा फोन आला की असं स्पार्किंगमुळं तुमच्या ऊसामध्ये आग लागलेलं आहे। मग मी आल्यानंतर बघितलं तर पाक इकडं पूर्ण आमचं शेत वगैरे जळत होतं। या स्पॉटपासून तुमचं शेत किती किलोमीटर आहे? एक 1000 मीटर आहे की। म्हणजे इथून 1000 मीटर वाळलेलं गवत पेटत जाऊन यांच्या ऊसामध्ये गेले, बरोबर आहे? हां, बरोबर बरोबर। मग परत आम्ही जेवलं, सगळे झालं, तरी पण आम्हाला आवडलं नाही। पूर्ण पाक सगळं टिबक असू दे, आमचं चेंबर लाईन, परत पाईपलाईन, परत हे जे द्राक्षबागाचे टिबक होते, परत वर आमचे चेंबर सेट होते, परत ऊसाचं सगळं होतं, पाक सगळं आमचं सगळं जळून झालेलं आहे। सगळं द्राक्षबागाचं पण काय झाडं काय म्हणजे बेचिराक जळून खाक झालेलं आहे, सगळंच नाहीच जातात। नाही, आता ह्या शॉर्ट सर्किटमुळं तुमच्या इथं आग लागली, आग तुमच्या बागेपर्यंत पोचली, बाग जळली, ऊस जळला। हे कशामुळं आग लागली काय तुम्ही सांगू शकाल काय? गेली 1-2 वर्ष झालं आम्ही वायरमॅनच्या मागं आहे की स्पार्किंग होते, झाडं असू देत किंवा इथं उपाययोजना करा म्हणून। तिने काय प्रत्येक वेळेला दुर्लक्ष करणे, परत होय करतो आम्ही, करणारच आहे असं तिने टाळाटाळ केलेलं आहे। गेल्या वर्षीसुद्धा माझंसुद्धा नुकसान झालं होतं। गेल्या वर्षी स्पार्कमुळं माझी 10,000ची केबल बोरची जळलेली होती आणि आज आणि माझं हे नुकसान झालेलं आहे आज आणि। मला सांगा, तुम्ही आता या नारळाच्या झाडापासून जे महावितरणची तार गेलेली आहे, ह्या ताराला जर तिने 4 ताराच्या अंतरा म्हणजे सुरक्षित अंतर आणण्यासाठी त्यांनी जर ब्रॅकेट ठेवलं असतं तर ही घटना घडली असती का? नाही, घटना घडली नसती आणि असं घडलीच नसती घटना। म्हणजे आज इथंपर्यंत जे नुकसान झाले हे पेटलेलं आहे सगळं, हे कोणाच्या चुकीमुळं किंवा कोणाच्या गलतान कारणामुळे झाले तुम्हाला म्हणायचं आहे? हे महावितरणच, कारण की शेतकरी तर काय करू शकत नाही।
ही उपाययोजना वायरमॅनच करायची असते. DP बंद करणे किंवा कुठं काय फॉल्ट झालं का फॉल्ट काढणे, ब्रॅकेट बसवणे आणि कुठं झाडं असले तर तोडून घेणे, कुणाचं किंवा तोडायला लावणे हे बघायला पाहिजे हो. आता शेतकरी म्हणतात सगळे एरियात बघत बसणार आहे काय? प्रत्येकाचं आपापलं काम असतं, प्रत्येकाने केलं पाहिजे ना ते काम. तुमची घटना घडल्यानंतर तुम्ही महावितरणशी काय संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? महावितरण तेवढं मला काय सुचलं नाही, परंतु दुसऱ्या दिवशी मी परत तलाट्यांना बोलवून पंचनामा केला. पण आज आणि ते आपले धनंजय कुलकर्णी साहेब आले, त्यांनी सुद्धा येऊन इथं सांगून भेट देऊन गेलेले आहेत. नाही, त्यांना समजल्यानंतर त्यांची येण्याची काही जबाबदारी होती का नाही? होते, पण ते टाळाटाळ मी डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन आलो, त्यामुळे ते परत इकडे आले. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.